नमस्कार, तुमच्या सर्वांचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदीच झणझणीत व सोप्या पद्धतीने व चवीला खूप सुंदर अशी लागणारी अंडा भाजी बनवणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग करूया. इथे मी 4 अंडी शिजवून घेतलेली आहेत. शिजवल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. एका अंड्याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. भाजीसाठी आपल्याला एक वाटी खिसलेलं खोबरं, थोडी कोथिंबीर व लसूण हे सर्व वाटून घ्यायचं आहे. 1 चमचाभर तीळ भाजून घ्यायचे आहेत व ते बारीक करून घ्यायचे आहेत. 1 चमचा ज्वारीचे पीठ भाजून घ्यायचे आहे. भाजीसाठी आपल्याला 1 तांब्याभर पाणी गरम करायला ठेवायचं. गरम झाल्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल ओतल्यानंतर त्यामध्ये बारीक वाटलेलं खोबरं टाकायचं आहे. ते चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. मीडियम गॅसवरती हे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून करपणार नाही. हे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही तेल सुटत आहे. खोबरं भाजल्यानंतर यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं आहे भाजलेलं. हे पण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय. 2 चमचे काळं तिखट टाकायचे. हे पण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचंय. यामध्ये आपल्याला 1 चमचाभर घरकुल मसाला टाकायचा आहे. हलवून झाल्यानंतर अंडी या मसाल्यामध्ये टाकायची आहेत. ती पण चांगली 2 ते 3 मिनिटे आपल्याला हलवून घ्यायची आहेत. मीडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला करपणार नाही. यामध्ये आता गरम पाणी ओतायचंय. जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे भाजी. भाजीला उकळी आली की यामध्ये बारीक केलेले तीळ घालायचे आहेत. ते पण हलवून घ्यायचे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. बघू शकता तुम्ही तरी आलेली आहे भाजीला. तर कोणाकोणाला आवडते अशी अंड्याची रस्सा भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.